नमस्कार मित्रांनो, आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी हवी असेल तर फक्त पूजा किंवा उपाय पुरेसे नसतात. तर घराभोवतीचे वातावरण, विशेषतः घरासमोर लावलेली झाडी खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. वास्तुशास्त्रानुसार काही झाडे तुमचे नशीब उजळवू शकतात, तर काही झाडे नकळत तुमच्या आयुष्यात अडचणी निर्माण करू शकतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घरासमोर कोणती झाडे लावावीत आणि कोणती झाडे लावू नयेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे जो तुमचे भाग्य बदलू शकते. घरासमोर लावावीत अशी झाडे. तुळस. तुळस हे सर्वात पवित्र आणि शुभ झाड मानले जाते. घरासमोर तुळस लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मक शक्ती दूर होतात. दररोज तुळशीला पाणी घालणे किंवा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. 2. मनी प्लांट. हे झाड आर्थिक प्रगतीसाठी खूप शुभ मानले जाते. विशेष लक्षात ठेवा, मनी प्लांट नेहमी घराच्या दक्षिण-पूर्व दिशेत लावावा. आवळा. आवळ्याचे झाड आरोग्य आणि सकारात्मकता वाढते. वास्तुशास्त्रानुसार हे झाड घरासमोर असेल तर घरात आनंद आणि समृद्धी येते. 4. अशोक वृक्ष. अशोक म्हणजे शोक नसलेला. घरासमोर अशोकाचे झाड लावल्याने दुःख आणि चिंता कमी होतात. 5. नारळाचे झाड. नारळ हे समृद्धीचे प्रतीक आहे. घरासमोर नारळाचे झाड असेल तर आर्थिक स्थिरता वाढते. 6. चंपा किंवा मोगरा. ही झाडे सुगंध देतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतात. घरात आनंदाचे वातावरण निर्माण करतात. 7. केळीचे झाड. केळीचे झाड धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे. गुरुवारी पूजा केल्यास विशेष लाभ मिळतो. भाग 2. घरासमोर कोणती झाडे लावू नयेत. काटेरी झाड. काटेरी झाड नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. घरात वाद किंवा तणाव वाढू शकतो. बाभूळ. 2. हे झाड अशुभ मानले जाते. घरात अडचणी किंवा अडथळे वाढतात. 3. वड किंवा आणि पिंपळ. हे झाडे पवित्र असले तरी घरासमोर लावू नयेत, कारण त्यांची मुळे घराच्या पायाला नुकसान करू शकतात. 4. सुकलेली किंवा मृत झाडे. घरासमोर कधीही सुकलेली झाडे ठेवू नये, यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. जास्त उंची सावली देणारी झाडे. घरावर खूप मोठी झाडे असतील तर सूर्यप्रकाश अडतो, यामुळे घरात नकारात्मकता वाढते. महत्त्वाचे वास्तू नियम. घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेत झाड लावणे शुभ मानले जाते. दक्षिण दिशेत मोठी झाडे टाळावीत. घरासमोर स्वच्छता ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. झाडांची नियमित देखभाल करावी. जर तुम्हाला सतत समस्या येत असेल तर घरासमोर तुळस प्लस मनी प्लांट एकत्र लावा आणि दर गुरुवारी दिवा लावा. 21 दिवसात तुम्हाला फरक जाणवेल. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या घरी कोणते झाड आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.